माझ्या समोर एक आजोबा आहेत आणि यांचं नैसर्गिक शेतीमध्ये फार मोठं काम आहे. 1995 पासून हे विविध पिकाच्या बाबतीत नैसर्गिक शेती करतात. हा जो परिसर आहे पूर्ण बागायत आहे, कॅनॉलने पाणी आहे. असं असून सुद्धा हे 1995 पासून या नैसर्गिक शेती करतात. रासायनिक खताचा याच्यामध्ये 1995 तर दाणासुद्धा पडलेला नाही. आणि त्यामध्ये मग ऊस आहे, हरभरा आहे, गहू आहे, कपासी आहे. ही सर्व पिकं जी आहेत ते नैसर्गिक शेती पद्धतीने ते करतात. तर ही नैसर्गिक शेती ते कशी करतात आणि या नैसर्गिक शेतीकडे ते कशी वळले याची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत. तुम्ही रासायनिक शेती करत होते, तुमचा हा परिसर सर्व बागायत आहे. मग एकदमच 1995 नंतर तुम्ही नैसर्गिक शेतीकडे का वळले? 1972 साली या भागामध्ये मुळा डॅमचं पाणी सुरू झालं. त्याच्या अगोदर हा भाग संपूर्ण जिरायत म्हणजे नैसर्गिक होता. 72 साली इथे आम्ही बागायत शेती सुरू केली आणि पहिली ऊसाची लागवड केली. तर त्यावेळेला काय रासायनिक खताचा फारसा एवढा बोलबाला नव्हता. थोडं एक 4-6 गोण्या टाकल्या म्हणजे मग जमिनीच्या अंगामध्ये नैसर्गिक शक्ती होती. थोडंफार रासायनिक खत टाकलं म्हणजे ऊस निघायचा 60-70 टन एकरी. शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढत चालल्या. दरवर्षी 2 गोण्या जास्त टाकणे, हा अजून पाटाचं पाणी फुकट होतं ते पाणी भरपूर देणे, हा गुडघ्या इतकं पाणी देणे, हा असं करत करत रासायनिक खताचा वापर गेला 25-30 गोण्यावरती एकरी. बापरे. आणि ऊस आला पुन्हा 70 टनावर 25-30 टनावरती. आणि एक दिवस परिस्थिती अशी झाली की कारखान्याचं बिल कोरं हातात पडलं. उलट बँकेची बाकी शिल्लक राहिली. शेती करायची कशासाठी, का करायची, कशी करायची, असा एक मनात विचार सुरू झाला. आणि मग ठरवलं का आपण पूर्वी तर 50-60-70 टन ऊस मिळत होता आपल्याला. आताच काय झालं, त्यावेळेला 2-2 बैल नांगरट करायचे. आता 50 हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर उभा राहतो. कशामुळे झालं बरं हे? कडक झाली जमीन. आणि मग ते माझं मी संशोधन सुरू केलं का हे झालं कशामुळं. तर एकच पर्याय सापडला की हे सगळे परिणाम रासायनिक खत आणि अति पाण्याचा वापर, या 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि ह्या आपण आता कमी केल्या पाहिजे किंवा बंदच केल्या पाहिजेत असा मनात विचार आला. आणि मग ठरवलं आता आपल्याला रासायनिक खत बंद करायचं. परंतु त्या काळामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती हे कुठं नावही ऐकायला मिळत नव्हतं. 90-95च्या काळात नव्हतं. हा विचार माझ्या 85 ते 90 ह्या दरम्यान सुरू झाला. परंतु ते अंमलात आणायला 95 साल उजाडलं. बर. कारण त्याला कोणी प्रतिसादच देत नव्हतं. घरचे जे ते वेड्यात काढायचं. बर बर. घरचे पण जग कुठं चाललंय, तुझे विचार कुठं चालले, असे प्रकार ऐकू यायला लागले. बर बर. कोणीच त्याला प्रतिसाद द्यायना, घरचे द्यायना, दारचे द्यायना. माझ्या बुद्धीने सांगितलं की हे रासायनिक खत शेतीचं खाद्य नाहीये आणि अति पाणी हे घातक आहे. आता असे 4-5 वर्ष, 5-6 वर्ष या घोळात गेले. मग शेवटी घरच्यांनी मान्यता दिली, आता तुमच्या डोक्यात आहे तर जसं वाटन तसं करा. परंतु सगळी नाराजीच होती घरामध्ये. 95 साली निर्णय घेतला, घरच्यांना सगळ्यांना बोलावून घेतलं. उद्यापासून आपल्या शेतामध्ये रासायनिक खताची गोणी जाता कामा नये. ज्या गोण्या आपल्या घरी पडलेल्या आहेत त्या तशाच पडू द्या, त्याला कोणी पुन्हा हात लावायचा नाही, पाचरट जाळायचं नाही, हे एक ठरवलं. बर. म्हणजे 1995 पासून तुम्ही पाचरट जाळलेलं नाही? आजपर्यंत एक काडी सुद्धा जाळली नाही. नुसतं पाचरटच नाही, तुम्ही शेतात काही जरी पडलेलं असलं तर मी जाळून देत नाही. कुठं तरी उचलून बांधावर ठेवेन, तिथं आपोआप कुजत, आपोआप त्याचं विल्हेवाट लागते. अशा प्रकारे मी आज 30 वर्षापासून पाचरट जाळणं बंद केलं, रासायनिक खत बंद केलं. आणि त्या काळामध्ये 25-30 टन जो ऊस निघत होता, तर आज तोच आमचा ऊस 50 ते 70 टनापर्यंत सहज निघतो. नुसत्या शेणखतावर, सेंद्रिय खतावर, कुठलंही रासायनिक न वापरता. आणि अतिशय चांगल्या प्रकारची शेती प्रतिसाद देते. पूर्वी खोडवा नांगरत नव्हता, साधी खाटी जमीन सुद्धा नांगरत नव्हती, कडक झाली होती. ती आता जमिनीत हात घातला तर फुटभर जमीन हाताने उकरू शकते, नरम झाली, अशी नरम माती तयार झाली. तर अशा प्रकारे हे शेतीचं असं. आणि शिवाय त्याच्यामध्ये गोष्ट एक फेरपालट एक फार महत्वाची आहे. ऊस तुटून गेल्यावर काय होतं, लोक कपाशी करतात किंवा गहू करतात. गव्हाला रासायनिक खत भरपूर लागतं, पाणी भरपूर लागतं.
आणि नाही तर मग कपाशी करतात. बर कपाशी काढून पुन्हा गहू करतात. हा म्हणजे एकाच जातीचे पिकं घेतले जातात. बर बेवड पीक होतच नाही. बर त्याच्यामुळं आमचा हा पट्टा जो मुळा काठ आहे हा अगदी नापीक झालाय. बर. ऊस 25-30 टनाच्या पुढे निघत नाही. फेरफार तुम्ही काय घेता ऊसानंतर? फेरपालट मी एक तर 4-5 खोडे मी घेतो. हा एकदा ऊस लावला हा 4-5 वर्ष मोडत नाही. बर आणि मग तो खोडवा मोडला हा तर एकदाच नांगरायचं. हा डबल डबल टिबल टिबल नांगरायचं नाही. बर पाचरट आधी रोटा मारून बारीक कुट्टी करायची बर आणि ते नांगराने पाचरट खाली घालून टाकायचं. त्याच्यावर पुन्हा रोटा मारायचा. हा मग त्याच्यावर कपाशी लावायची. हा कपाशी काढली म्हणजे हरभरा करायचा. हा हरभरा काढला म्हणजे ती जमीन उन्हाने भेगडती. हा ती आपोआप नैसर्गिक मशागत तयार होती. बर आणि नैसर्गिक मशागत तयार झाली म्हणजे त्या जमिनीला आरा मिळतो, उष्णता मिळते, हवा मिळते, त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते. बर आणि मग जुलैच्या आसपास एखादा छोटासा पाऊस झाला म्हणजे मग हलकी मशागत करायची. हरो वगैरे रोटा हरो असं काहीतरी हलकी मशागत करायची. आणि त्याच्यावर मग उडीदासारखं पीक घ्यायचं हा किंवा तागद्यांच्या घ्यायचा. आणि मग 7व्या-8व्या मध्ये लागण करायची. बर ऑगस्ट मध्ये लागण करायची ऊसाची. बर अशा पद्धतीने लागण केली. थोडंफार शेणखत टाकायचं 2-3 टेलर. हं. अशा पद्धतीने लागण केली. निश्चित ऊस 50 ते 70 टनापर्यंत निघू शकतो. निसर्गाचे साथ पाऊस पाणी जर मिळाला हा तर 70 टनापर्यंत आमचे ऊस निघालेले आहेत. बर आणि समजा कमी पाऊस असला तर तरी 50च्या खाली जात नाही. बर अशी परिस्थिती आहे. तुम्हाला किती शेती? हा आता मला 40 एकर शेती. मग या 40 एकर मध्ये कोणकोणती पिकं असतात? किती असतात ते? मुख्य पीक आमचं ऊस. किती एकर असतं साधारणतः? तर असं 3 टप्पे असतात. हं. काही आडसाले असतो, हा काही खोडवे असतात हा आणि काही नवीन लागण असते. हा 3 टप्पे असतात. हा. आणि काही भुसारावरती म्हणजे कपाशी वगैरे असतं. बर म्हणजे अशा प्रकारे आदली बदली खाली 6 ते 7 एकर ऊस गळीत दरवर्षी असतं. हं. 5-7 एकर कपाशी असती. हं. 500 एकर काय हरभरा वगैरे असं काहीतरी असतं. मग आता तुम्ही नैसर्गिक शेती करता म्हणल्यावर त्याच्यावर काही कीटकनाशकाच्या फवारण्या वगैरे करता? आम्ही ते दशपर्णी करतो. हा आणि दशपर्णीचा वापर जर केला हा तर शक्यतो कुठली कीड वगैरे येत नाही. बर आणि जर समजा अतिशय निसर्गाचा कोप झाला, हा अतिशय आभाळ वगैरे असं काही प्रकार हा. झाला हा तर मग जर माव्यासारखं आळीसारखं जर काही आलंच हा मग तेवढ्या पुरतं फक्त मग ती मार्केट मधली लिंबोळी अर्क हा तो वापरणे. बर किंचित थोडंफार प्रमाणात एखादं औषध वापरावं लागतं. लागतं जास्त आणि झालं तर? ते का वापरावं लागतं तर बाकीचे लोक रासायनिक शेती करतात हा म्हणून ते इफेक्ट आपल्यापर्यंत येतात. बर 100% जर नैसर्गिक शेती झाली हा तर ते सुद्धा गरज भासणार. नैसर्गिक शेतीमध्ये हा बाहेरून कुठलंच काही आणून शेतात टाकायचं नाही. टाकायचं नाही. हा. जे शेतातून पिकतो. हा आता समजा ऊस पिकावला हा आपण हा तर ऊसाचं पाचरट आपण संपूर्ण शेतीतच गाडणे. बरोबर ते जाळून टाकणे नाही किंवा बाहेर नेणे नाही. बरोबर आहे. ज्वारी केली हा तर आपण धान्य घ्या, हा चारा जनावराला घाला, हा. जनावरापासून जे शेणखत मिळेल ते पुन्हा शेतात आणा. बरोबर आहे. ह्या पद्धतीने चालली शेती तर काही कुठलं दुकानातून काही आणण्याची गरज भासत नाही. नाही विकतचं काय नाही, पण काय सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, बऱ्याचशा निविष्ठा शेतकरी मार्केटमधून खरेदी करतात तर ते नैसर्गिक शेतीवाले सांगतात की बाहेरचं काहीच आणायचं नाही, आपलंच शेतीमधलंच टाकायचं. शेतकरी सेंद्रिय करायचं का नैसर्गिक शेती करायची का म्हणल्यानंतर नाही करायचं नाही म्हणतात की त्याच्यामध्ये पिकाचं उत्पादन जे आहे ते कमी येतं. तर तुमचा काय अनुभव आहे? अभ्यास मला वाटतं त्यांचा कमी पडतो. तर आता मला 30 वर्ष झालीत. हा माझं उत्पन्न वाढलंय. हा तर याच्यापेक्षा अजून कुठलं उदाहरण पाहिजे? बर आता 30 वर्ष झाली याच्यापेक्षा अजून काय 2 आणि 3 ते काय होतं हं. करायला जातात लोक हा ते अर्धवट ज्ञानाने केल्या हा. जातात. सुरुवात करताना पहिलं बेवड पीक घेणं गरजेचं आहे. हा थोडंफार पहिल्या वर्षी शेणखत वापरणं गरजेचं आहे. हा तर ते अचानक रासायन बंद करून सेंद्रियवर जातात. हा मग त्याला बेवड पीक घेतलेलं नसतं हा आणि शेणखताचा वापर केलेला नसतो. बर मग ते कसं येऊ शकल? पहिल्याच वर्षी नाही येऊ शकत. बरोबर. तर मीच सुरुवातीला असं मी सुद्धा तो प्रयोग केला. हा. मला गहू अवघा 9 पोते झाला होता. हा. आणि ऊस माझा पहिल्या वर्षी 30 टन आला होता. निसर्गाकडे शेती वळवण्याकरता वर्षाचा एखादा वर्ष टाइम दिला पाहिजे. बरोबर. एकाच वर्षात जर आपण शक्य नाही होत, एका वर्षात जर ते नाही शक्य झालं तर असे लोक
आडमध्ये सोडून देतात आणि म्हणतात उत्पन्न कमी येतं. बर कमी नाही येत, उलट फायदा होतो. हं. उत्पन्न मिळायला तेवढंच मिळतं, पण रासायनिक खताचा खर्च वाचतो, हं. त्याची मजुरी म्हणजे वाढते. उत्पादन खर्च तुमचा इतर शेतकऱ्यापेक्षा रासायनिक शेतकरी करणाऱ्यापेक्षा तुमचा कमी आहे असं म्हणणं आहे का? निश्चित निश्चित कमी. बर रासायनिक खताला जे पैसे जात होते ते वाचले. हा पाचरट जर जाळलं हा तर याच्यामध्ये इतकं गवत होतं हा की त्या काळामध्ये मला 95 साली 5-5, 7-7 हजार रुपये खुरपायला खर्च येत होता. बर बर आज मी ते फक्त बुडखामध्ये किंचितसं गवत येतं. हा त्याला किती खर्च येतो? लय झालं तर 500-700 रुपयामध्ये ते हा. निघू शकतं. निघू शकता हा अशा प्रकारे त्या खुरपणीचा खर्च वाचला, बर रासायनिक खताचा खर्च वाचला. बर आणि ते 3-3, 4-4 वेळा त्या गोण्या बोकांडी घेऊन त्या ऊसात घेऊन जायच्या. हा त्याला लेबर लावून त्या टाकून घ्यायच्या. हा. ते लेबर असं वर फेकून द्यायचं ऊसाच्या शेंड्यात. हा अशा प्रकारे ती शेती त्यावेळेला चालत होती. तुमचा जो हा मुळा नदीचा काठ आहे, हा. हे सोनईचा जो परिसर आहे हम्म. त्याच्यामध्ये पाटाचं पाणी मुबलक आहे. मुबलक. तर या पाण्याचा वापर जास्तीचा केल्यामुळं तुमच्या जमिनीची कंडिशन काय आहे सध्या? नापिकच झालं आमचं राहुरी ते नेवासा बर पूर्ण, हा म्हणजे मुळा काठ. हा इथून तिथून जेवढ्या शेताला कॅनलचं पाणी आलं हा आणि त्या कॅनलच्या पाण्यात जेवढं रसायन पडलं हा ते रसायन सगळं जमिनीमध्ये गेलं. हा आणि जमिनीत गेल्यामुळं जमीन अशी झाली पिकायलाच तयार नाही राहिली. मीठ फुटलंय सगळीकडे. सगळीकडे मीठ फुटलंय. आता उगं निसर्गाने या गोष्टी पुन्हा थोड्याफार ठिकाणीवर आणल्यात. हा लाईटचं शॉर्टेज झालं हा म्हणून 8 तास लाईट झाली म्हणून पाणी कमी झालं, हा पाण्याचा वापर कमी झाला. बर आणि धरण कधी भरते कधी भरत नाही, त्याच्यामुळे ते पाणी कमी झालं. बर आणि अधूनमधून 10-1 वर्षामध्ये एखादा दुष्काळ येतो, हा म्हणून जमिनीला थोडीफार विश्रांती मिळते हा आणि म्हणून जमीन पुन्हा 4-6 वर्ष पिकायला बरी चालते. असा हे निसर्गाने हे गोष्टी घडवल्यात हा म्हणून थोडं बरं झालं. नाही तर जर पूर्वी कसं होतं, हा. पाटाचं पाणी महिना महिना चालायचं हा आणि लाईट 24 तास जात नसायची. हा आमच्या विहिरी फुल चालायच्या, हा मोटरी बंदच व्हायच्या नाही. हा पाण्यामागं पाणी, पाण्यामागं पाणी आणि आठवड्याला रसायनाचा ढोस. हा पूर्वी आमच्या शेतामध्ये मी 72 साली विहीर खोदली, गोड पाणी लागलं 100%. हा आणि सगळा आमचा परिसर त्या एका विहिरीचं पाणी पित होता. बर आणि जेव्हा रासायनिक खताचा वापर सुरू झाला ना पाटाच्या पाण्याचा वापर सुरू झाला तर 4-5 वर्षामध्ये हळूहळू ते पाणी बिघडायला लागलं, बेचव होत चाललं, मोसळ झालं, बर पोट गडगड करायला लागले, पोट बिघडले. बर आणि हळूहळू परिसरात नाही, नुसता परिसर तर नाही, पण आज देशात कुठं पाणी गोड प्यायला मिळत नाही. तर तुमच्या भागातल्या विहिरीचं पाणी बोरचं पाणी कसं आहे आता प्यायला? आता कोणीच पित नाही, खारट आहे पाणी? कोणीच पिऊ, जनावराला सुद्धा पाजणं अवघड होऊन बसलं. एवढं खारट आहे? एवढं असं जर जमीन खराब होत गेली आणि पाणी जर खराब असेल तर किती दिवस तुमचं जमीन पीक देईल? आजच संपली, फक्त त्याच्यात गहू कपाशी येतो त्याच्यावर लोक जगतायत. हा. बाकी इतर पीक ऊस तर 25 टनाच्या पुढे जात नाही. नैसर्गिक शेतीकडे तुमचं वळलं पाहिजे असंच मत आहे. वळलं पाहिजे, 100% जर सगळे वळले हा तर अजून फायदेशीर घडणार आहे. बर रोगराई कमी होऊन जाईल, आरोग्य सुद्धा सुधरू शकतं, हम्म हवामान सुधरू शकतं, हम्म जे हवेत प्रदूषण आहे ते सुधरू शकतं. बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टीचा, शेती ही नैसर्गिक गोष्ट आहे, निसर्गावर चालणारी प्रक्रिया. प्रक्रिया आहे. हम्म तर आपण ती निसर्गावर ठेवलीच नाही, ती सगळी रसायनावर घेतली हम्म. आणि त्याच्यामुळे हे सगळे अतिशय वाईट वाईट परिणाम आज मानवाला त्याचे भोगावं लागून राहिलेले आहेत.